एक स्थळ आहे, आमची प्राची. सुचवू का बघा म्हणजे? नाही, माझ्याही मनात होतं ते, पण म्हटलं माझ्या मुलाला नाही आवडली तुमची प्राची तर कदाचित आपले संबंध बिघडतील, म्हणून मी विचारलं नाही तुम्हाला. आणि त्याची थेरं पाहता त्याला कुठली मुलगी न आवडण्याची शक्यता जास्त. आता अहो, जे नशिबात असेल तेच आपल्याला मिळणार, म्हणजे तोच जोडीदार मिळणार नाही का आपल्याला? त्याला आवडणारच नाही असं वाटून आपण त्याला सुचवलीच नाही असं नको ना वाटायला. शेवटी या सगळ्या जोड्या तिथे वरच ठरतात नाही का? आपण काय फक्त निमित्त मात्र. तुम्ही विचारून बघाल का तुमच्या मुलाला? म्हणजे मग ठरवू तसा दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे. अहो, गेली 12 वर्ष तो अमेरिकेत आहे. त्याला हे असले प्रोग्राम नाही आवडत. तो येईल कॅज्युअली तुमच्या घरी, तिला 4-5 वेळा भेटेल, बरं वाटलं तर पुन्हाही भेटेल. हे सगळं चालेल ना तुम्हाला? अहो, तुमचा मुलगा किती वर्ष म्हणाल? 12 वर्ष ना अमेरिकेत राहिलाय आणि तरीही त्याला भारतीय मुलगी बायको म्हणून हवी आहे. हेच खूप नाही का? बरं, कधी पाठवताय मग? उद्याच पाठवतो. हा. बरं, मला सांगा, त्या प्राचीला कांदे पोहे येतात ना करता? हा? नाही, गैरसमज करून घेऊ नका. अहो, माझ्या मुलाला कांदे पोहे खूप आवडतात. उत्कृष्ट बनवते कांदे पोहे प्राची. ठीक आहे, मग एक काम करतो, उद्या वॉकवरनं येताना मी मुलाला सांगतो की माझी एक स्टुडंट आहे, ती कांदे पोहे तुझ्यासाठी बनवणार आहे. तेव्हा मी त्याला तिथे पाठवीन आणि माझे पाय दुखतायत असं सांगून मी माझ्या गाडीतच बसेन. सर, तुम्ही खरंच सर आहात हा. प्राचीला सांगा त्याला डबा द्यायला, म्हणजे त्या निमित्तानं ते दोघं एकमेकांना पाहतील. हा. आणि आवडली तर मस्तच आहे, म्हणजे मीही सजेस्ट करीन हो. हा. पण समजा नाही आवडली तर मात्र राग मानू नका. काय हल्लीची पिढी आहे, आपलं सगळं ऐकेलच असं गृहीत धरता कामा नये. हो, पण आमची प्राची मात्र आमच्या शब्दाबाहेर नाही हा. तिला जर सांगितलं की बाई ग, हा मुलगा तुझा होणारा नवरा आहे, ती लगेच हो म्हणणार. चला मग उद्याचाच प्रोग्राम ठरवू आपण. हो, टुमॉरो मॉर्निंग पोहे डिश नक्की. झालं तुमचं? अच्छा, हा अंगारा विसरू नका मात्र. देणार, वृंदाला देणार. नक्की द्या. हो हो हो. येऊ मी? हो, निघा. नमस्कार. गुड डे. देवा परमेश्वरा, कधीतरी ऐकलं बाबा माझं. अमेरिकन जावई मिळणार, रादर मिळाला. अमेरिकन जावई मिळाला. आता जोरात अभ्यास. अमेरिकन जावई मिळाला. आय एम फिलिंग वेल. आय एम फिलिंग वेल. काय? या की इकडे दाखवतो. काय? हो, पाणी सांडले टेबलावर, पुसणार कोण? एक मिनिट हा. पंढरी, पुसून घे ना. असं पाहिजे करते. काय? हो, या की इकडे दाखवतो परत काय झालं ते. राहू दे, तू थांब, मी बघतो काय ते. काय घेणार तुम्ही? म्हणजे आमच्याकडे गरम गरम वडापाव, भजीपाव. जा, पळ, तिला बोलाव. त्या मालकीनबाई आहेत, म्हणजे त्या सगळ्यांचीच ऑर्डर नाही घेत. मला सांगा ना, मी घेतो तुमची ऑर्डर. जा, बोलाव लावून तिला. ए, काय अक्कल आहे का नाही बिंडो? चला उठा सगळ्यांनी आणि लगेच बाहेर व्हा, नाहीतर मी. नाही तर काय, आज तुझ्या आजची भजी खाल्ल्याशिवाय जाणार नाही इथून. हो भजीवाली बाई, भजी घेऊन या ना लवकर आणि तुमच्या हाताने भरवा. जा, भजी बनवा आणि स्वतःच्या हाताने खायला घाला आम्हाला. खाणार भजी खाणार? खाणार ताईच्या हातची भजी का? तू खाणार ताईची भजी खाणार का? माझ्या हाताने का? तू नाडकर्णींशी बोललीस देखील?
आणि आता त्यांचा होकार पण घेते की नाही ते बघा. प्राचीच्या हातचे कांदे पोहे खाऊन तोच मुलगा होकार देऊ शकतो ज्याच्या जिभेला चव नाही. सदानंदराव, मी शिकवीन हा तिला. तू कांता, तुझ्या कांदे पोह्यांना कांदे पोहे का म्हणायचे हा प्रश्न आहे. बशीमध्ये नुसता असा पोह्यांचा लिबलिबीत गोळा असतो, वरून कांदे. लग्न झाल्यानंतर आठवते का कधी तुझ्या हातचे कांदे पोहे खाल्ल्याचं? नाही, अन्नाला नावं ठेवू नयेत, पण आता खरं बोलायचं म्हणून सांगतो, प्राची तुझ्यापेक्षाही भयंकर कांदे पोहे बनवते. परवा बरे खाल्लेत मागून मागून घेऊन. ते वृंदानी बनवले होते म्हणून दोनदा मागवले. काय टेस्ट होती, असे सुटसुटीत होते. तिखट आहेत का नाहीत असं वाटावं तेवढ्यात तिखटाची चव लागायची. तिखटपणा सुद्धा कसा हवा हवाचा वाटायचा. काय पण मेलं त्या तिखटपणाचं कौतुक. तिच्या हातचं तिखट देखील हवा हवंसं वाटतं कांता, आणि तुझ्या हातची साखर देखील कडू लागते. पोहे चांगले बनवते म्हणजे सुगरण नाही ठरत तुमची वृंदा. बघितलंस का कधी तिला पोहे बनवताना? कांद्याचे कसे बरोबर चौकोनी तुकडे केलेले असतात, बटाटे बरोबर त्रिकोणी कापलेले असतात, आणि मिरचीला अशी उभी चीर देऊन बशीमध्ये ठेवलेली असते तिखटपणा यावा म्हणून. बघ 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 बघ, नुसत्या वर्णनानं तुझ्या तोंडाला पाणी सुटलं. माझं एक काम कर आता, उद्या हा जो बघण्याचा कार्यक्रम आहे ना तो पुढे ढकल. वृंदाची परीक्षा उद्या, तिला आपण सांगू प्राचीला पोहे करायला शिकवायला, आणि मग तुमच्या भावी जावयाला बोलवा पोहे खायला. आता प्राचीच्या हातचे पोहे खाल्ले ना तर पुन्हा तोंड दाखवणार नाही तो आपल्या घराला. हा म्हणायला काय जातंय, त्या पोराला दुसरी कुठली पोरगी आवडली म्हणजे मग त्याला उद्याच कांदे पोहे खायला घालायला हवे. आयडिया, कांदे पोहे बनवणार वृंदा आणि ते येणार माझी प्राची. हे बघा प्लीज, रडायचं थांबवा. तुम्ही जर रडायचं थांबला नाहीत ना तर मी त्यातल्या एकाला सुद्धा जिवंत नाही सोडणार. हा प्लीज तुम्ही जरा रडायचं थांबवा. हा प्राचीताई, तू काही काळजी करू नको आता. आणि ते बघ, ते लोक गेलेत आता आणि त्यांना आयुष्यभराची अद्दल घडली आता. हे बघा, मी एक माणूस ठेवलाय हॉटेलच्या बाहेर. जरा काय झालं की तो लगेच आपल्याला फोन करतो. त्यांनीच मला हे सगळं सांगितलं इथं पोरं घुसली आहेत म्हणून. हाय तसाच मी निघालो. चिलट होती चिलट. पण प्रकाश, मी त्यांच्यासाठी रडतच नाही. आज इथे जे काही घडलं ते जर प्रसाद दादाला कळलं ना तर तो माझं हॉटेलवरती येणं बंद करेल. हे बघ, ह्यातलं आम्ही काही सांगणार नाही. हे पंढरी, तू पण काय बोलू नको. नाही, मी पण काय सांगणार नाही. मग बस. खरंच? हो. ए पंढरी, जा मस्त एक चहा आण, आणि हो थोडीशी साखर कमी घाल आणि चहा पत्ती थोडी जास्त टाक. आपल्याला काय जरा कडक चहा लागतं ना. आणतो ना, तुम्ही बसा, मी आणतो कडक चहा. नाही नको, मी इथंच ठीक आहे. तू इथं जा. चालेल, आणतो. मी वडिलांकडे येणार आहे मागणी घालायला. कधी येऊ? उद्या येऊ का? उद्या? मग काय प्रसाद भाई, कसं आहे हॉटेल बिटेल सर्व ठीक? ठीक चाललंय. चल येतो मी. रोज काय येतो? अरे पक्याबाई कुठे गेले? त्यांच्यासाठी कडक चहा आणला होता. त्यांनी चहा मागवला होता? हो. मग न पिता कसं काय गेला? काय ग प्राची, हा? काय म्हणत काय होता पक्याबाई? मला कशाला काय म्हणेल ना तो. ऍक्च्युली तो प्रसाद तुलाच भेटायला आला होता. माझी जर वाट पाहत होता तर मग माझ्याशी न बोलता का गेला तो? हा पक्याबाई इथं रोज रोज काय येतो हा प्रश्नच पडायला लागलाय मला. प्रसाद दादाला आता सांगायलाच पाहिजे, कारण प्राची सरळ सरळ खोटं बोलायला लागली आता.
पेपर तर संपला असेल, अजून हिने फोन स्विच ऑन का नाही केला? कसा गेला असेल पेपर कोणास ठाऊक. नाही, पेपर चांगलाच गेला असणार, पण ही जोपर्यंत मला स्वतःहून सांगणार नाही तोपर्यंत मला चैनच नाही पडणार. मी वडिलांकडे येणार आहे मागणी घालायला. आता काही झालं तरी प्रसाद दादाच्या कानावर हे घातलंच पाहिजे. चुकली म्हणून नाही, पण त्याला हे सगळं माहीत असायला हवं. कारण उद्या काही राडा झाला तर प्रसाद दादा मलाच ओरडेल की तुला हे सगळं माहीत असताना सुद्धा तू मला का नाही सांगितलंस म्हणून. प्रसाद दादा, तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. पंढरी, काही झालंय का? कोणी काय बोललं का तुला? माझी आई काय बोलली का तुला? नाही नाही. मग सुवर्णाताई, प्राची, बाबा, वृंदा, मग माझ्या हातून काही चूक झाली का? अरे नाही प्रसाद दादा, म्हणजे माझ्याबद्दल तसं काहीच नाही. अरे तुझ्याबद्दल तसं काही नाही ना? मग ठीक आहे. काय ना, वृंदाचा पेपर संपला असेल, तिचा अजूनही फोन नाही आला. जोपर्यंत माझं तिच्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत मला कळणारच नाही की तिला पेपर कसा केला. म्हणजे मला चैन पडत नाहीये. पण प्रसाद दादा, खूप महत्वाचं सांगायचं आहे रे. नंतर सांग. नाही प्रसाद दादा, म्हणजे नंतर खूप उशीर झालेला असेल. पंढरी, नेमकं काय झालंय मला सांग. पंढरी, अरे तू इथे काय करतोयस? बाहेर कस्टमर आले तर ऑर्डर घ्यायला चल ना. नाही, ती ऑर्डर राहू दे थोडा वेळ. मग याला काहीतरी मला सांगायचंय. पंढरी, सांग काय झालं, बोल. नाही प्रसाद दादा, ऑर्डर जास्त महत्वाची आहे ना. तुमचा फोन झाला ना की मला बोलवा, मग मी सांगतो. हा, मी बघतो बाहेर. फोन बाबा, वृंदा आली का? नाही अजून. एवढा उशीर का झाला असेल तिला घरी यायला? तेच तर कळत नाहीये. आता परीक्षा संपून एवढा वेळ झाला, एव्हाना यायला पाहिजे होती. फोनही बंद आहे तिचा. अवघड गेला असेल पेपर. हरवलं होतं ना तिचं पुस्तक. असं काय बघताय माझ्याकडे? तर तिचं पुस्तक हरवलं म्हणजे जसं काय ते मीच लपवलंय असं नका बघू. नाही, एक काय नाही, तू उगाच अंगावर घेऊ नकोस, नाही का? वृंदा, काय आहे वृंदा, तुझा फोन का बंद आहे? वृंदा तुला पेपर कसा गेला? सुवर्णाताई, मला पेपर खूप 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 सोपा गेला. आणि मी जे प्रश्न तयार करून गेले होते ना तेच आले माहितीये. बाबा, मी ना 10 मिनिटं आधीच पेपर संपवला. म्हणजे 4 सप्लिमेंट्स पण वापरले, पण आधीच संपला. वा, तुझा पेपर चांगला गेला. अरे, हे पुस्तक हरवून सुद्धा लिहिता आलं. वा. हे बघ वृंदा, पेपर जर अवघड गेला असेल ना तर तसं स्पष्ट सांग. इथे कोणीही तुला रागवणार नाही. ते जाऊ दे, मरू देत. तू आधी तुझा फोन ऑन कर पहिल्यांदा. हो बाबा, सॉरी, तो स्विच ऑफ केला होता ना, ऑन करायला विसरले. आणि तर जा पटकन फ्रेश होऊन ये परत. मी जेवायचं थांबलोय तुझ्यासाठी. बाबा, तुम्ही कशासाठी थांबला तेवढा वेळ? जा आता लवकर, फ्रेश हो. हे जेवले नाहीत म्हणून मी थांबले. आले. मग जा. प्रसादचा फोन. बोल बोल. हॅलो प्रसाद, मिसेस वृंदा प्रसाद चोरगेंना पेपर खूप 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 छान गेलाय. अरे सोपे प्रश्न होते रे. हो सॉरी, तो फोन स्विच ऑफ केला होता ना, राहायला ऑन करायचा. काय म्हणता, आनंदात दिसतेस? हो बाबा, आज पहिलाच पेपर छान गेलाय ना, मग बाकी पेपर्ससाठी पण एक्साइटेड आहे. उद्या पेपर कुठला आहे? उद्या हिंदी आहे. पुस्तक जपून ठेवलेस ना हिंदीचं? सतत जवळ ठेवा. जेवताना अगदी बाथरूम मध्ये गेलीस तरी. बाबा, मी काय रोज रोज थोडीच हरवणार आहे पुस्तक. तसं नाही,
12वीची पुस्तकं चोरणारी एक वात्रट टोळी आली म्हणे मुंबईत, कांता. हो. बाबा मला नाही खरं वाटत. अगं मलाही खरं वाटत नव्हतं, पण बरोबर पेपरच्या दिवशी तुझं पुस्तक गेलं की नाही. कांता, मला वाटतं या चोरांचा छडा तूच लावू शकशील, कारण अशा चोर माणसांना तू बरोबर पकडू शकशील. त्यांना संशय आलाय की काय मी वृंदाचं पुस्तक चोरलं याचा. या बिंडोक सुवर्णाने सांगूनही टाकलं. हे, जाऊ दे, काही का असे ना, आता तसही वृंदाचा उपयोग करून घ्यायचाच आहे, तर पुस्तक चोरायला नकोच. कांता, हा हा. ग ए कार्टे, काय नुसती उभी आहेस? तुला जेवायला वाढ जरा अजून. अगं परीक्षा आहे त्या पोरीची. पोट भरलेलं असेल ना माणसाचं, तर पुढचा दिवस कसा अगदी मनासारखा जातो. वाढ वाढ. नाही नाही आई, अहो जास्त होईल. जास्त खाल्लं तर झोप येईल ना. एवढंच खा. नाही नाही खरंच नको, आता झालंय माझं. जेवण झालं ना तुझं? जा मग अभ्यास करत बस, नाही तर झोप. कळलं? जा. आणि बघ वृंदा, पुस्तकाचं सांगितलेलं लक्षात ठेवा. पण हा, जा. माझंही जेवण झालंय, डुलकी घेतो एक मस्त. आई, आज हिंदीचं पुस्तक चोरायचं ना? नाही, आज कुठलंच पुस्तक चोरायचं नाही. त्यांना बहुतेक माझा संशय आलेला आहे. पचकली असशील ना तू. नाही आई, मी कशाला कोणाला काही सांगू? मी खरंच कोणाला काही सांगितलं नाही. मी जर कोणाला काही सांगितलं तर तू आम्हाला घराबाहेर काढशील. माझ्यावरती विश्वास ठेवा आई, मी खरंच कोणाला काही सांगितलेलं नाहीये. गप ग, एवढ्या तेवढ्या गोष्टीला कसली भोकान पसरत बसतेस बावळट. मुद्दा काय, आज पुस्तक चोरायचं नाही. मला ना वृंदाचा एका वेगळ्याच कामासाठी उपयोग करून घ्यायचा. कोणतं काम आहे तुझं? ते हे तुला का सांगू ग? चल निघ निघ.